उस लड़की के साथ जो नाइंसाफी हुई त्याच्यामुळे तर वल्लरीताई असं वागत नसेल ना. पण मग मूर्खपणा करते वल्लरी. तिने काय ठेका घेतलाय का प्रत्येकाला न्याय मिळवून द्यायचा, ते पण स्वतःच्या घरात आग लावून. पण आता आपण काय करू शकतो? तिला थांबवायचं कसं? काही उपाय आहे का? नाहीये उपाय. कारण एकदा वल्लरीने काहीतरी ठरवलं ना की ती कोणाचंच काहीच ऐकून घेत नाही. एक मिनिट मी काय म्हणतो, रिलेशनशिप मध्ये थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतं ना. या सगळ्यात ना मनोजची काही चूक नाहीये, हे आपल्याला तिला समजून द्यावं लागणार आहे. पण मनोजची चूक नाहीच आहे. कोणी चुकीचं असेल ना तर ती वल्लरी आहे. त्या परिस्थितीमध्ये त्याला जे बरोबर वाटलं ते त्याने केलं, त्यामुळे चुकीची वल्लरीच आहे इथे. बरोबर आहे, पण वल्लरीताईला वाटत नाही ना की तिची काही चूक आहे ते. अरे तोच तर प्रॉब्लेम आहे ना. इतकी हुशार असलेली वल्लरी आज अचानक असं का वागतेय तेच कळत नाहीये. हुशार? याला तू हुशार म्हणतेस? निव्वळ मूर्खपणा आहे हा. मला सांग, मनोजनी कोणाचा खून केलाय का ग खरंच स्वतःहून? हा, कोणाला मुद्दामून मारलाय का खूनी येतो? त्याचा एवढा मोठा इश्यू केला तिने. आता आपला बिझनेस वाढवायचा म्हणून त्याने पैसे घेतले, तर एवढं काय त्यात? इट्स व्हेरी नॉर्मल. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की वल्लरी मनोज भाऊजींमुळे वकील होऊ शकली आहे. मग आपला माणूस महत्वाचा आहे का आपली तत्व महत्वाची आहेत? खरंच आहे यार, केवढं मोठं सॅक्रिफाईस केलंय मनोजने तिच्यासाठी. हो ना, त्या मनोजने वल्लरीला वेळोवेळी सपोर्ट केला यार. नाही, वल्लरी यावेळी खूप मोठी चूक करते, खूप मोठी. जेवून घेता का? हो तर मग नंतर पडा. चला. भूक नाही मला, तू जेवून घे. अशी कशी भूक नाहीये? 2 घास खाऊन घ्या ना. चला. तू जेवून घे, मला भूक नाहीये. ठीक आहे. तुम्हाला जर का भूक नसेल तर मलाही भूक नाहीये. मी नाही जेवत. झोपूयात. वल्लू, मला खरंच भूक नाहीये. माझ्यामुळे तू उपाशी नको राहू. जेवून घे. एक गोष्ट सांगू का? तुम्हाला माझ्यावर राग आलाय हे मला माहिती आहे, पण म्हणून माझ्यावरचा राग तुम्ही अन्नावर का काढताय? त्याची काहीच गरज नाहीये. तुला माझा राग कळतो, माझं प्रेम कळतं, पण मी हे सगळं फक्त पैशांसाठी नाही करत हे का नाही कळत आहे? तुझ्यासाठीच करतोय ना ग. तेव्हा बोलू, तूही माझ्यासोबत खस्ता खाल्लेस. मी कधीच तुझी हौसमौस करू शकलो नाही. मला वाटलं की ह्या पुढे मी तुला कायम सुखात ठेवेन. तर काय चुकलं माझं? आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी मी एकदा जरा वेगळं काम केलं. या केसमध्ये काय चुकलं माझं? तूच मला सांग, ही केस जर कोर्टात उभी राहिली आणि मी त्यात अडकलो तर चालेल तुला? तुझे विचार, तुझी तत्व हे माझ्यापेक्षाही मोठे आहेत का ग? तुम्ही आजवर माझ्यासाठी जे काही केलं ना त्या सगळ्या गोष्टींचा मी खूप आदर करते, पण मी फक्त वकील व्हावं हे तुमचं स्वप्न नव्हतं ना. मी वकील झाल्यानंतर गोरगरिबांसाठी लढावं, त्यांना न्याय मिळवून द्यावा हे सुद्धा तुमचं स्वप्न होतं. मग आज त्या स्वप्नांचं काय झालं?
आज जर का मी सानिकासाठी उभी राहतेय, तिच्यासाठी लढा देतेय, तर त्यात माझं काय चुकलं सांगा ना. आज जर का मी सानिकाला न्याय मिळवून देतेय, तर ते माझं कर्तव्य आहे. असं नाही वाटत का तुम्हाला? कर्तव्य? तुला तुझे वकिली कर्तव्य बरोबर आठवतात हा वल्लरी? पण एक सून म्हणून, बायको म्हणून हे घर जपणं तो कर्तव्य नाहीये का? स्वतःच्या घराची राख रांगोळी करून दुसऱ्याच्या घरात उजेड पाडायला निघाली तू? अगं हे करताना जनाची नाही पण स्वतःच्या मनाची तरी लाज बाळगायची होती. हे काय म्हण्या, तू मला सांगितलं होतं म्हणून मी हिच्याशी चांगली वागत होती, पण बघ हिने काय केलं. तुझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवून तुझ्या पाठीत खंजीर खुपसला हिने. आई, ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. वल्लरी माझी बायको आहे आणि माझ्या बायकोशी असं बोललेलं मला चालणार नाही. आमच्या दोघांमधलं भांडण आहे, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. म्हण्या, म्हण्या, अरे तुले समजी नाही राहिलं, तुले उद्ध्वस्त करायला निघाली ही. चालेल, आमचं आम्ही बघून घेऊ. तू रूमच्या बाहेर जा. अहो वल्लू, आई बाहेर जा. ॲडव्होकेट मिसेस वल्लरी मनोज भामरे. छान चाललंय तुमचं. ज्या नवऱ्याने आजवर तुझी साथ दिली, जीवाचं पाणी करून तुला वकील बनवलं, आज तू त्याचीच साथ सोडलीस. लाज नाही वाटली? अगं आज तू जे काही आहेस ते कोणामुळे आहेस हे विसरलीस का? इतकी कशी ग स्वार्थी तू? हा, तुझा नवरा, तुझ्यासाठी त्याने किती खस्ता खाल्ल्या. घरच्यांच्या विरोधात गेला, समाजाच्या विरोधात गेला, आणि तू काय केलंस ग? त्याला गरज असताना त्याची साथ सोडलीस. तुझा हात अगदी अलगदपणे सोडवून घेतलास. लाज वाटली पाहिजे तुला. त्या सानिकाला न्याय मिळवून द्यायच्या नादामध्ये तू त्याच्यावर अन्याय करतेस. काय मनोज भामरे, बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नवरा. झोप येत नाहीये? मनाला बोचणी लागलीये का? बिचाऱ्या वल्लरीने आजपर्यंत तुझ्याकडे प्रेमाशिवाय काय मागितलंय रे? किती विश्वास ठेवला तिने तुझ्यावर, आणि तू काय केलंस? तिच्या विश्वासाला तडा दिलास. या सगळ्या प्रकरणाचा तिला किती मोठा धक्का बसला असेल हे कळतंय का तुला? तिची तत्व तिच्यासाठी महत्वाची आहेत हे सगळं माहीत असताना तू असं वागलास. नुसतं प्रेम करून उपयोग नाही मनोज. तू तिच्या तत्वांचा आदर करायला हवा होतास.
तुमच्यावर किती प्रेम आहे हे कदाचित मी तुमच्यापर्यंत नीट पोचवू नसेल शकले. माझं तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आहे. तुम्हीच सांगितले ना, तुम्हीच शिकवलेत मला की नाती आणि कर्तव्य यातनं काही निवडायचं असेल तर कर्तव्य निवड म्हणून. तेच केलं ना. सानिकाला न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते पूर्णपणे पार पाडेन, तुम्हाला वचन देते. पण याचा अर्थ असा होत नाही की माझं तुमच्यावर प्रेम नाहीये. माझं तुमच्यावर कायमच प्रेम असणार आहे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. पटतंय ना तुम्हाला? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हा, मी जे काही म्हणते ते खरंच पटलं ना तुम्हाला? वल्लू, अगं या जगात तुझ्या इतकं महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाहीये आणि कधीच नसेल. पण हे मी तुला नाही सांगू शकत, कारण आत्ता या क्षणी तरी मला तुझ्या समोर रडायचं नाहीये. एका शब्दानेही व्यक्त व्हावंसं नाही वाटलं का ह्यांना? हे खरंच माझा इतका तिरस्कार करतायत का?